खारं वांग माझ्या हाताने करून घालते तुला आणि भाकर तू घाल मला. रडू का हसू? हा असा शॉक बसलाय की मला काही समजत नाही. मला चांगलं चंदन लावलंय, तुम्हाला कुंकू हळद लावित. आवरलं बाई एकदाच. एक तर आत्या मला आज काय सरप्राईज देणार आहेत ना, काही समजतच नाहीये. किती वेळच मला बाहेर पण येऊन दिलं नाहीये. काय असन काय माहित, आणि ते पण माझ्या हाताने म्हणलं रिबिन कट करायची. लय मोठी गोष्ट असू दे देवा, लय मोठी गोष्ट की जी मी स्वप्नात पण विचार केली नसल. रेशमे आ अगं आवरलं का? आले आत्या आले, 2च मिनिटं. अगं वाट बघते बाहेर. आले आले. एवढे सगळे आलेत म्हणल्यावरती अजून काहीतरी भारीच असणार आहे. ओ माय गॉड, इतनी खुशी. कशी दिसते मी? आहा एकदम गावरान. अगं चल ना. आले आले. एकदम गावरान ठसू दिसायला लागले मी, एकदम मस्त. साडी छान दिसते, नवीन साडी घातली, मस्त बांगड्या फिंगड्या. सगळ्यांसमोर कसं फोटोशूट पण करावं लागेल. काही असलं ना तर स्टेटस लगेच स्टेटसला लावणार आहे. लगेच सगळ्यांची जळून खाक झाली पाहिजे अशी व्हॉट्सअप स्टेटस लावते. चला मावशी बोला ना तुमच्या सुनाला. अगं रेशमे चल ना लवकर, थांबले ते. आले आले. नटनट खटणं होतच नाही लवकर. एवढी गर्दी. कैची आणली का? आत्या काय एवढं सगळं? अगं सरप्राईज आहे तुला. कैची आण. कैची कुठे ठेवलेली आहे? बघ तिथं ठेवली. अरे बापरे, काय खरं नाही. माचीस आण. हा हा काय लगेच. माचीस? 10 चक्रा झाल्या घरात. कैची कुठे आत्या? बघ ना तिथं फ्रीजवर, याच्यावर. तिला कोणची वस्तू जागेवर सापडत नाही, नुसते धुंडाळे घेईन आणि ते ठेवते बर का. सापडली कैची? ये इकडं. काय करू आता? आत्या काय सांगा ना, मला तर राहवतच नाही. तुला सरप्राईज आहे मोठं माझ्याकडून. आत्या आधी रिबिन काप. रेबिन काप. हा का नाही, आधी रिबिनच काप, मग पूजा करू. माझ्या हाताने आत्या. टाळ्या वाजवा बर का. थांबा. रिबिन कापल्यावर वाजत आत्या. बाया 5 बाया बोलवल्या, तू आवर. काप. मी भारी दिसते ना. हा. फोटो फोटो काढा बरं का. फोटो काढा. कापू का आत्या? कापा. तुमचा हात लागू द्या ना, तुम्ही आणल्यावर एवढं. हा. कापू? काप. आता घे उचलून. मी उचलू? हा उचल ना ते. आत्या डोळे बंद करते बर का. 1 2 3. उघडू का डोळे? हा उघडा. सरप्राईज. अन्नपूर्ण, लक्ष्मी. आता हळदी कुंकू व्हा, अगरबत्ती लावा आणि सुरू व्हा. कसं होतंय? हास जरा, हास. हसा ना. बघा ना अश्विनी, सांग जरा. मागले दिवस पुढे आले आता. जुनं ते सोनं असतं. हा डोळ्यात पाणी आणलं अश्विनी तिने. पाणी नका आणू, स्वयंपाक करा आता छान छान. हसत हसत हसायचं रेशमे, हसायचं. 2 घास गोड लागते माझ्या जीवाला. चल दर हळदी कुंकू लाव. आत्या काय? अगं हळदी कुंकू लाव पदर की डोक्यावर. सरप्राईज. हे सरप्राईज होतं तुमचं. हो. हो. धरा. अरे राम. दर हळदी कुंकू लाव पदर की डोक्यावर. घेते ना, पदर घेते. तुमची सारखी सासू भेटायला नशीब लागत आत्या. हा आता चुलीची पूजा झाल्यावर माझ्या पायात घे. ही बाईला लावायचं हळद कुंकू. नीट लाव. अरे संसार संसार जसा तवा चुरा. अगं हिथं लाव रेशमे. फुसफुस कर नको. आता धुर आल्यावर फुसफुसच व्हायचंय. फुसफुस नाही, मग टुसटुस होणार आहे.
साखर ठेव, तांदूळ, फुलं ठेव. तर अगरबत्ती पीठ. बघू बया, मला चटका बसवला रेशमे. आता चटके तर मला लागणार आहे तर कुठ कुठ. दर ओवर खुश हो पलिकून डोक्यात लवकर. अगं एका बाजूला लावावा पाणी. व असं हे कर पाणी. माझं पूजा कर पहिली. तर आता मला लावशी. हा लावित. मला चांगलं चंदन लावलंय, तुम्हाला कुंकू लावित. पाया पड. या ना या शेजारी. तुम्हाला माहित होतं ना सगळं. मग तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं Surprise द्यायचं. त्याच्यामुळे नाही सांगितलं. लय आनंद झाला मग असं. खरंच छान. आता मस्त पैकी अगोदर चहा बनवा आम्हाला प्यायला, मग भाकरी करा गोड. भाकरी करायच्या. मग आणि मग कशाला आणली चूल रेशमे? गॅसचा पत्त्या नाही आता. आणि गॅस संपला होता ना. आणि गॅस अर्धाच भेटायचा आता इथून पुढं. आता ही करायची पुढं, चुलीवरली खायची भाकर आणि सासूची करायची चाकर. आणि बसा खाली, बारीक बारीक लाकडं लावा. ते हेच आण, खारं वांग माझ्या हाताने करून घालते तुला, आणि भाकर तू घाल मला. रेशमे धुपल्यावनी तोंड नको करू. अन्नपूर्ण दिवे पाया पड. पदार्थ नाव नाही, खेळा ठोकायचा डोक्यात. अशीच बाया जपून राहा म्हणावं माझ्यासाठी म्हणायचं, आणि मी तुझ्यासाठी. हा सासूच्या नाही पाया पडायचं येत. धर आता डबा घेऊन ये, मी तोवर पीठ होते चूल. हा फुसफुस फासफुस कर नको. अश्विनी इकडे. अग गॅस पेटवला की गेली बाया भांडे धुवायला. डावा 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 गॅस वायाला. आता ती गॅसची किंमत कळाली. खरं किंमत कळण आता. कळण खरं आहे का नाही? हा आता अगं आम्ही फुकू 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 हे फेफसे आमचे एवढले होत होते. आता दवाखान्यात सांगतात बॉल फुका. यो का आलाय वर, 2 आलेत वर, 3 आलेत. बरोबर होत. आव आण 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 पाणी आण. पाणी घेऊन ये लगेच. कान इकडं तेवढं लय ऐकायला हे आहे बर का. कान पाडी म्हणतात ह्याला. असं होय. हा आता पिटवीते आणि सुताला लाविते तिला. हो हो सुतार द्या लावून. हा. करून चांगले मस्त. रडू का हसू? हा असा शॉक बसलाय की मला काही समजत नाही. एवढा मेकअप केला होता, थापिलं होतं मरणावातीचं. 1 तास मेकअप करीत होत. नवीन साडी चुडा. हाताने माझ्यासोबत धोका केला, एकदम धोका. दगाबाज सासू. अजून 8 दिवस गॅस जाणार होता. त्याच्या आधीच बरोबर कार्यक्रम लावून दिलाय मला. बरोबर सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. चला भाकरी करायच्या ना आता. भाकरी केला होता ना, चांगल्या भाकरी करून घाली ते. अगं रेशमी ये ना लवकर. निम सरपंच जळून गेलं. मग तर अशाने ट्रक भर लागते ना लाकडं. आणि इकडे ते धने. मिठाचं आणलं का? 50 चक्र मार. धरे काप. करा करा तुकडे कर ना. आता तवा किती तापलाय, करपून जाईल. द्या 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 द्या. 2 लाकडं लावले तर बघ एवढा स्वयंपाक झाला असता आतापर्यंत. ते ताट द्या.
म्हणून सांगते गॅसवर केलं असतं बरं झालं असतं. अजून 15 आता गॅस दिवसाचं- कुणाचा भरती? हा 15 दिवस होता आणि 15 दिवस आडी नडीला बरं आहे ना. पाहुणे रावळे येतात. आता ताट द्या इकडं. धर. माझ्या ना डोळ्यात टचकनी पाणी आलं बाई रेशमी. का काय झालं? अगं मला जुने दिवस आठवले. बघ बरं हे सारवलेलं चुलीला हळद कुंकू, हा किती प्रसन्न वाटत आहे बघ बरं. हा एवढ्या चुटकीत स्वयंपाक होतोय रेशमी. पहिले दिवस खरंच महाग परत यायला लागले बाई. देवाला तर मी ना विनंती करते बाई, लय चांगलं झालं चुलीदारात, सगळ्यांच्या चुलीदारात दिसावा. मी तर माझ्या मैत्रिणीला सांगन आता, त्या शाकीला सुरकीला चुली घेऊन या म्हणून. 8 दिवस आहे गॅस आणि 15 दिवस आहे ते नाही म्हणायचं रेशमी. चुलीवर करायचं अन्नपूर्ण आहे. अगं असा स्वयंपाक सपा सपा व्हायचा. साखरपुड्याचं वरण त्याच्यावर स्वयंपाक करायचे माहित आहे का. पोळ्याचा ते बी. आणि आता काय तोंड केलं तसं मागाशी मलाच अशी दडदडी सुटली. हिने तोंड का म्हणून असं केलं. तुला काय वाटलं लय मोठा मी तुला सरप्राईज आणलं दुसरं तेव्हा खुश झाली. अगं ह्याचा तर आनंद लय चांगला आहे या रेशमी. आता बघ ना चव धऊ त्याची ह्याची कशी फरक आहे. मला तर लय आनंद झाला. मी लय खुश झाले मला मनापासून. खुशीच नाही होऊ राहिली. काय आजचे दिवस करायचे ना त्या कमून उद्या कुठं जायचंय? आजचे दिवसच आहे ना. का बरं मोडतोय बाई आजच्या दिवस? उद्या हा गॅसवर. गॅसवर नाही, सकाळीच उठायचं, आंघोळ पांघोळ करायची. हो का असा कुठं शेणाची पवटी असली सडा रांगोळी करायची आणि चूल पेटवायची दाना दाना. माणसं झोपीत तू टोपलं भर करून घरात न्यायची. सांगितलं नाही म्हणशील. खळगुटावणी तोंड नको करू. मी अशी नटलेली चुली समोर कशी दिसू राहिले? अग बाई मत चांगली दिसते ना. गावरान गंगूवणी किती चांगली प्रसन्न आली बघ ना. शोभाय लागली चुलीला तू. हा मग खरं. काप लवकर, अर्धा तवा गेला जळून. आणि चोळ जरा. आम्ही तर चोळीत नव्हतो. असं खरपूस भाजले बघ शेंगदाणे. कवर बसली घरात. असे नुसते 2 लाकडं लावायचे गॅसच्या वर. असं डुनू 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 जाळ चलतू. आता लागन पुढं बघ. किती पाहिजे? बाद झालं दाखव. ठेवते तुकडा. रेशमे माझ्या सासूच्या हातचं खारं वांग लय प्रसिद्ध होतं. हा हा मग त्यांनी मला शिकवलं तर सरे बाय पाहुणेन रावळेन सरे जावान भावा येड्या माझ्या खाऱ्या वांग्याला की काय खारं वांग करीती. आणि माझं नाव निघतंय ना तसं तुझं निघलं पाहिजे. तर आता शिक तू खारं वांग. बघ मी काय टाकीते काय नाही ध्यान तरून. हे का असं तेल टाकलं का नाही लय जाळ नाही घालायचा. ढाना 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 आपलं. आता गॅस नाही फिरव की बघलं धुवायला जायचं. मोकळाच गॅस चालू केला की तवा धुवायला जायचं. आत्या चुकलं बाई माझं. आता तोंड धानू का नुसतं गॅस आणि गॅस. नको तोंडात हाणून घेऊ. हे बघ हलव त्याला. धर. धर तिकडून हलव. घे हलवून. तक तक नाही करीत जावं चुलीवर स्वयंपाक करायला लागल्यावर. मन प्रसन्न करून करत जावा. किती बाजू? बाजू दे लाल हो दे जरा. हे बाजूला काढ. हळद नसन आणली. पाण्याचं नसन आणलं. ये पटकीने घेऊन. मीठ. हा 10 चक्रा मारीन आता. ताटून जाईन. ठेव तिथं पाण्याची ती कळशी. जा काय आणलं त्याच्यावर काही. इळी उचल. इळी लागन पाठीमाग गिळी. आता मोठं मीठ ते गोव्याचं आणलेलं आहे ते चालतंय ना? मोठंच मीठ लागतंय. धर घे कुठून टाकतात. फक्त शेंगदाणे का? हो धर. खा दे सगळं. तोंड लय चबार चबार चलत. धर घे दाना 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 मारून.
आता किती बारीक करू शेंगदाणे? कर ना बारीक. झालेत का बघ बारीक. हा थोडे. असं असं नाही हात लावायचा, आतून लावायचा असं. हो आणि मार दाना दाना. आता हे टाक त्याच्यात आणि असंच कर बारीक. सगळं? हो हात लावा असा. कोथिंबीर आत्या? कोथिंबीर टाक ना. थांब. हा कुठं आता एक जिरी टाक थोडी. ह्याच्यातच जिरे? हा हा हा. कुठ हात लावा असा. हा. आणि ते झाल्यावर केस बांध. तशा भाकरी नाही करावा, मोकळे केस ठेवून. कालवण नाहीत करीत. एखादा केस जरी निघला तरी सगळ्या अन्न पाण्याचा नाश होत असतो. गडी माणसाला तर हटकुनी जात असतो केस. आमच्या त्या बहिणीच्या दिराने आमच्या बहिणीच्या ते पोळीत केस निघला होता. सारे पोळ्या फेकून दिल त्या बाहेर. हा? मग सणासुदीची रडत बसली होती. कधी पण केस मोकळे सोडून स्वयंपाक करायचा नाही. नीट बघून काप. आळ्या बिळ्या कसं कापायचं पण हे? डायरेक्ट तुकडे करू का सगळे? तुकडे नको करू. खाऱ्या वांग्याला 4 फोडी करतात. 4 फोडी. हा बरोबर कापायचं. इकडं जास्त कमी नाही करायचं. आत्या एक टेप आणू का मोजायला? अरे देवा, चांगलं सांगितलं तर असं. रेशमे भरतात आळी चारलीस त्या दिवशी. नीट बघ. काय नाही. हा ऐक आत्या काटा लागला ना. लागलं काटा, रक्त निघलं टचकीने. पण हे खारं वांग ना काट्याच चांगलं लागत. असे गुळगुळीत कधीच वांगे घ्यायचे नाही. खाऱ्या वांग्याला काट्याचेच वांगे. चांगले काटे घुसूस. हा काय खरं नाही बाई, काय खरं नाही. आता तो धूर येतो इकडं. चुलीचा धूर येऊ राहिलाय. ते सैन करावं लागतं रेशमा. चुलीचा धूर डोळ्यात गेलेला चांगला असतो. आता जातोय का? कुठला धूर जातोय डोळ्यात? पहिला अशी घाण निघायची चुलीच्या धुराने डोळ्यातली. 12 प्रकारचं सारपान राहायचं आणि त्याचा धूर डोळ्यात जायचा. खळा 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 का पाणी. आता स्वयंपाक करताना येतं कधी पाणी तुमच्या डोळ्याला? कांदे कापतानी. कांदे डुप्लिकेट निघलेत कापतानी. बाजूला आत्या, ठेवते वांगे झाले. ते इकडं वांग्याचं आणि हे घे तिकडं. हा हे तर ह्यातलं काढ. वाटलंय ना. हा मग? ह्याच्यात टाक. काय हे जे वाटले आधीच हे शेंगदाण्याचं कुठे ह्याच्यात टाकू का? हे आहे ना ह्याच्यात टाक आणि थोडं असं एक जीव कर सगळ्याचा. मिक्स करायचं. हो. सांगा ना. हा कर. हे बघ हे आहे ना मसाला. हे बघ हे मसाला असा टाकायचा. हा कोणता मसाला आहे? मसाला आहे काळा मसाला, गरम मसाला. तर ते मसाला टाकला का हे हं. चांगलं चरचरीत लागलं तर चांगलं होतं. हे बघ. हा सगळं मिरची फिरची ह्याच्यातच? हा हा कुठे थोडा एक जीव कर. जर असं खालवर खालवर कर असं. आम्ही उकड्यात फुटायचो तेव्हा असं हो का असं 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 सारखं ते हे करायचं. हा सांडू नको खाली. हा आणि ह्याच्यात काढ. बस झालं काढ ह्याच्यात. आता देते. धर. थांब, हा चमचा. ते बाजूला ठेव. आता ह्याच्या नंतर भाकरी करायच्या तुला. मी भाकरी? आणि मग आता चुलीवर बघ ना भाकर खाऊन चुलीवरची अरे देवा. कशी लागती ती नादरवाणी. त्याला ना चांगलीच भाकर करून घाली त्यात. काय म्हणली? काय नाही. तेल टाकले का? हा भर ये त्याच्यात भर. लय असे फाक करू नको. अशा आल्हाद हे करून भरायचं. हा परत हा असं. बस का? हा बर पटापटा पटापटा. तेल जळायला लागले इकडं. कमालबाई काय चाललंय? हा बघा ना सुनाला स्वयंपाक शिकवता काय? खारं वांग. खरं वांग होय. हा माझ्या सासूने मला शिकवलं होतं. आता मी तिला शिकविते. ते बी चुलीवर. चुलीवर? हो. तुम्हाला गॅस नाही का? आता गॅसचे कशी चालली तारामळ तुम्हाला माहित आहे ना. आता ही फॉरेनर सून तिला येईन का स्वयंपाक चुलीवर? सगळं येईन. शिकवा मग आता. सगळं शिकवलंय आता. आता बघा ना
मडम कशी बसली हा, मांडी बिंडी घालून. आम्ही तेच म्हणलं हा हा येतय ना, बघा ना आता मकडू मकडू करेन. तुमच्या सुनबाई कशावर करतात स्वयंपाक? त्या गॅसवर करतात आता, त्यांचं काय ते सर्व्हिस वाल्यात माझ्या सुना. हा तर म्हणजे मी सर्व्हिसला असते तर गॅसवरच केला असतं का? थोबड तोंडाचे गपची बस ना, रडले तोंड त्या नको कसं चुलीवर. म्हणल्या बा सुना सर्व्हिसला येत? हा अगं ही तू फार मोठी सर्व्हिस आहे. हा सर्व्हिस बघितलं का? ही सर्व्हिस सगळ्यांच्या बायकांच्या नशिबाला ही सर्व्हिस आहे ना. सर्व्हिस केली. ते हा, ही काय म्हणतात गृहिणी, काय म्हणतात गृहिणी आत्या. हा गृहिणी. हा. मी तशी उत्तम गृहिणी हाय, आणि मग पण हे काय तेल घालायला आल्यात का? गब्बस माझी मैत्रीण आहेत. हा बघ इकडं जळायला लागलं सगळं ते तेल. खरपूस हो चुलीवरचं वांग फार चवदार होत. सगळं स्वयंपाकच चवदार होत. मी तर काय म्हणते माहितीये का, तुला भाग्याने इतकी चांगली सासू मिळाली. तुमच्या पण सुनाला थोडं करायला लावा ना. एखाद्या वेळेस दिवशी तुम्ही चूल मांडा घेऊन येते तुमच्याकडे दाखवायला. दाखवायला. हो. अहो दाखवायला नाही, चांगली चूल मांडायला लावा म्हणजे कळण काय लय असतं. चरचर नक करू म्हणशील लय तोंड हे सुनाला तिथे. रेशमे त्यांनी ते कसं पाणी घे. सांगितलं, तुम्हाला कळलं का? हा इथं आपल्या मीटर लावून राहिल्यात, तुम्हाला कळू नाही राहिलंय. बघितलं का गेल्या तशा पण. नाहीत त्या, लय चांगलं मन आहे त्यांचं. हा माझ्या सुना सर्व्हिसला आहे म्हणतात. हा हाय तर म्हणून सांगा त्यात दाखव. हे कसा शिताडा मारायचा जरा. पाण्याशी तडा मारला का त्या? हा पाण्यात शिताडा मारला आणि हे का आता हे असं झाकून ठेवायचं. बघितलं का? लक्ष ठेवायचं. ऐक ती ताटलीत पाणी घे बरं रेशमी, आणि ह्याच्यावर ठेव ताट, कशाला? म्हणजे जळाव नाही वांग. परत त्याच्यात पाणी टाकायचं थोडं, म्हणजे पाणी थोडं लय वांगाला कोरडं नाही. जळावं म्हणून कस काय? हो हे का असं पाणी ठेवलं ना, हा. मग गार पाणी टाकल्यावर थोडं ह्याच्यावणी होईल. तर आता परत आपण पाणी टाकलं ना, लगेच मग गाळ शिजल. थोडा ते खाली मसाला नाही लागावून मी गार पाण्यात चितडा टाकला. लक्षात ठेवायचं कशी करते सासू कशी नाही. बघितलं का आता कस काढू? हा धर तिकडून. हा बया त्या काय उकळी फुटली वस्त मसाल्यांची. तोंडाला. माझ्या तोंडात पाणी यायला लागले आताच. धर पाणी टाकते. हे पाणी का? हा टाक टाक सगळं टाक टाक टाक. सगळं. हा टाक. हा शिजू दे आता थोडं. रेशमे चुलीवर स्वयंपाक करती तर अशी लक्ष्मी दिसतीस तू. झाडावर नका चढू आता. हा, बघ दे धुरीकडे येऊ राहिलाय सगळा. अशा काय सासर वसणी करीत होते माहितीये का? त्या पदराने असं तोंड पुसायचं, घाम पुसायचा, असं होतं पहिलं. आता बांगड्याचं सगळं म्हटलंय. हा उमटू दे, काय नाही होत. टाक बाद झाली. कशी आली? गोल भाकरी आली का? हा लय सुगरण झाली बाई रेशमी आता चुलीवर स्वयंपाक करायला. आता रोज करायला लावणार आहेत हं? आणि मग त्याला काय होतंय? हा आज किती बाया नाव जायला लागल्या. बघितलं का अश्विनी कशी म्हणत होती, बाई काय भाकरी हे करायला लागल्या चुलीवर. पाणी लाव, पाणी लाव. बाद झालं. आता एखादी म्हातारी उतरून टाकायची बस सुडावून, होय ना? हा झालं का भाकरी? हे काय चालल्यात ना. मी आताच गॅसवर करून आले. असू दे. अहो तुम्हाला सांगते चुलीवर काय भाकरी उरायलात बघा ना. बघा आणि काय ते गॅसचं खाता. नाही, छान झाले. हा शिकली आता माझी सून. बघितलं का? लय भारी वाटतंय पण खरंच आत्याने मला शिकवलं. रोज करीत जा तुम्ही भाकरी चुलीवर. हा रोज करीत जाते. तुमच्या या ना एक दोन करून देते. अगोदर म्हणले असते आम्ही घेऊन नसते आले का? गॅस संपत बसली मी माझा. अगं रेशमे आवर तू भाकरीकडे लक्ष दे. खारं वांग तुम्हाला पाठीत आहे आताच आजचं. बरं बरं भाजी नाही करीत मग मी.
अगं लगेच नाही थोडेच करीत, आणले- बघितलं का? अगं थोडेच आणले तू वांगे. अहो, जास्त नाही देत, एखादी वांग देईन फक्त. रेशमे भाकर रोख चुलीला लाव आता खाली. राहू दे तशीच राहू दे. बघा आता हे असं टर्र असं की नाही. करा. टाक ह्यो. हे इकडं अशी चिमठेव अशी लावायची भाकर म्हणजे टार फुगती. हॅलो मम्मी, अगं मी आज ना चुलीवर स्वयंपाक करून राहिले आणि तुला सांगते काय भाकरी केल्यात. मी तुला सांगते एक नंबर. अशा भाकरी ना फुगल्यात, अशा कडक झाल्यात ना, लय भारी. हा मग अगं काय सांगते. हा मग अरे ग तुला सांगते खारं वांग सुद्धा मी केलंय. मग असं मस्त केलं ना, तू जर खाल्लं असतं ना आता तू म्हणली असती काय माझी रेशमी काय एवढी सुगरण कशी झाली आणि कशी नाही. तू फोन ठेव, मी तुला फोन लाविते थांब. हॅलो ऐको मे, अगं तुझ्या बहिणीने आज चुलीवर भाकरी टाकल्यात. मग अगं हा आणि अशा फुगल्यात सांगते खाली. हा आपला हार नसतो का त्याच्यावर भाजल्या, चुली तव्यावर सुद्धा उलट्या केल्या नाही आणि खारं वांग केलंय माझ्या हाताचं स्पेशल. तू जवळ असते ना तुला डबा पाठवला असता. हॅलो आत्या, अगं आज चुलीवर स्वयंपाक करीत आहे. 4 भाकरी टाकल्यात आणि रेशमे? खार 1 मिनिट, खारं वांग मी बनवलंय असलं भारी सांगत तुला. तू जर आली ना पुढच्या वेळेस राखी पिकीला मग इकडे ये, मग तुला खाऊ घालते. ठेव. आता ना मामाच्या पुरीला फोन लाव. रेशमे काय चाललंय? अहो त्या फोन लावी ते सगळ्यांना. दौंडी घे हातात आणि पिठाशी. मी चुलीवर स्वयंपाक करते, चुलीवर नवाल परीची चव्हाण धावाचं सांगायला लागली. त्या करत्यात तुला सांगत्यात का? काही करीत ही आपली भाकरी टाकायचं सोडून फोनच लावीत बसली. एक काम करा मग, ते जाऊ दे सगळं. ये फोटो माझा फोटो काढा ना, स्टेटस ठेवते व्हॉट्सअपला. हा धर लवकर. सगळ्या बायकांना दिसलं पाहिजे ना कशी मी चुलीवर स्वयंपाक करते हा. ना. लावा फोटो निघतोय का? हात जरा. अशी भाकर हातात. असं पीठ दिसलं पाहिजे हाताला. असं तोंडाला लाव पीठ थोडं. लाव तोंडाला. हा नाकाला लाव. स्वयंपाक करते ना म्हणजे मी फोटो खराब करू नका तुम्ही. हा हा तसं. हा बस झालं. धर ठेव. भाकर जळाली. आता अशा स्टेटस ठेवीते जाळ आणि धुरसंगट करीते. हा त्यांना काय माहितीये इकडे चुलीवर स्वयंपाक करून बापार दूर निघालाय. आत्या चला घरात आता मस्त पैकी जेवण करू. बघा ना काय भाकरी टाकलेत, मी टोपलं भरलंय कसं सुंदर. घरात हा अगं किती वातावरण छान आहे, गार हवा. बस इथंच खाऊ. बर मला प्लेट घेऊन येते तुम्हाला. हाई कशाला एकत्र खाऊ? काय कडू लागतंय काय? हा जरा प्रेम वाढन ना सासून सुनाचं. बस करेश मी. हा दर मोड भाकर. आत्या एवढी भाकरी भारी ना, भाकर अशी फुगली ना आता मूड वाटलाय त्याला. अशी ठेवायची का शोला लावून? अशी नाही, आखीच गिळ तू. भूक लागली खा. कसली सुंदर भाकर झालीये. ऐक, पहिल्याने आपण चुलीवर स्वयंपाक केलाय. हा एवढा असा घास चुलीला दाखव. भोग लावतो तसं. हा हे बघा असं. हा ठेव इथं. पाया पड. पाणी थोडं फिरव. कुठून? असं फिरव ना. हा अन्नपूर्ण माता. धर मोड. खरंच बाई रेशमी काय भाकरी केल्या बाई रेशमी. हा देखणी भाकर केली. अशी भाकर मोडल्यावर आता कशी देखणी मायावानी. हा धर. पण आता तुम्ही एवढं छान शिकवलं ना हा त्याच हे फळ आहे. आणि मग
काय बाय मागाशी तोंड केलं तस रे थांबा ना आता 1 मिनिट, मला खाऊन बघायचंय तुमचं खारं वांग कसं लागत आहे. तुम्ही एवढं असं डांगणा वाडा केला हा, ना, हा. बघू द्या मला खारं वांग कसं लागत आहे ते. आणि खरं सांग, नाही तर दाखवते उलट खरं सांग. हा आत्या, किधर आहे आपके हात? काय वांग झालंय, काय वांग झालंय सांगते. इकडे या. थांबा. रेशमे वांग मस्त अशी धरा. ए सासू ओ मारी सासू काय काय झालं त्या? चारलं माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्यात काय डोळ्यात पाणी आणायचंय? मी माझ्या मम्मीला पण अशीच चारत असते घरी आल्यावर. रेशमे अशी गोडी गुलाबीनी सासूना राहिल्या तर कुणाच्याच घरात भांडणं होते का ग? नाही व्हायची आत्या. हा, तर असं राहिलं पाहिजे. हा, खा पोटभर खा.